लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फसवणूक प्रकरणातील ओसी आरोपी अखेर गुन्हे शाखा अंबडच्या ताब्यात। बातमी नाशिक येथून। फसवणूक प्रकरणात गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला सराईत आरोपी अखेर नाशिक गुन्हे शाखा अंबड पथकाच्या ताब्यात आला आहे। नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे व सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली आहे। दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी हेमंत माधव आहेर, वय 24 वर्ष, राहणार द्वारका लेन, तामसनेवाडा, नाशिक यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। आरोपी प्रतीक सोनवणे याने फायनान्स व लोनच्या नावाखाली फिर्यादीकडून मोबाईल फोन घेऊन त्यावर ॲपल कंपनीचे तसेच ICICI बँकेचे कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे। पैसे देण्याचे आमिष दाखवून आरोपीने फिर्यादीची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 965/2025 भारतीय दंडविधान कलम 394(4)(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुमित देवरे हा फरार होता। दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हे शाखा अंबड पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाईपलाईन रोड, गंगापूर, नाशिक परिसरात सापळा रचून पाहिजे आरोपी सुमित संजय देवरे, वय 31 वर्ष, राहणार त्रिमूर्तीनगर, अंबड, नाशिक याला अटक करण्यात आली आहे। अटक केल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। आरोपी विरुद्ध नाशिक शहरासह मुंबई नाका, गंगापूर व म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश बोडके, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस नाईक चारुदत्त निकम, भगवान जाधव व महिला पोलीस निरीक्षक सविता कदम गुन्हे शाखा अंबड यांच्या पथकाने यशस्वीपणे केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.